कळका परिसरात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. बळीराजा पुन्हा संकटात. नमस्कार. छावा महाराष्ट्राचा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सोमवार 23 फेब्रुवारी रोजी कळका परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि भीषण गारपिटीने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना व्यक्त होत आहे. नेमकी परिस्थिती काय? काल दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि बघता बघता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसासोबत झालेल्या मोठ्या गारपिटीमुळे शेतातील पिकांचे अक्षरशः सडे पडले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे निराशा आली आहे. नुकसानीचा तपशील. पिकांचे नुकसान. काढणीला आलेली पिके भुईसपाट झाली असून गारपिटीमुळे फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर. कमी वेळात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून पिके सडण्याची भीती निर्माण झाली आहे. वीज आणि वारा. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विजांच्या कडकडाटाने परिसरात घबराटीचे वातावरण होते. निसर्गाने पुन्हा एकदा दगा दिला आहे. दिवसरात्र कष्ट करून पिकवलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहणे खूप वेदनादायी आहे. सरकारने आता तातडीने मदत करणे गरजेचे आहे. एक पीडित शेतकरी. शेतकऱ्यांची मागणी. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. तरी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई जाहीर करावी अशी आर्त विनंती कळका परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. छावा महाराष्ट्राचा न्यूज. मुख्य संपादक दत्तात्रय घोरबांड. 93 59 17 47 70. आजच आमच्या चॅनल सबस्क्राईब व फॉलो लाईक करा. बातम्या